नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा इयत्ता 8वीचा इंग्लिशचा 2022-23 पेपर आहे। हा पेपरचा फॉर्मॅट आहे। अशा प्रकारे तुम्हाला पेपर येऊ शकतो। 20 मार्काचा पेपर आहे। मी काल तुम्हाला सांगितलं होतं पण त्याच्यात एक चूक झालेली, ती मला करेक्ट करायची आहे। पुन्हा एकदा पेपर सगळा सांगते। याच्यामध्ये आन्सर की सुद्धा दिलेली आहे, म्हणजे उत्तरपत्रिका सुद्धा आहे। नसेल बघितली तर बघून घ्या कशा प्रकारे सोडवायचं आहे। जसं इथे द सॉन्ग ऑफ द सॉन्ग यामधला एक पॅराग्राफ आहे। तो पॅराग्राफ आता तुम्ही बघून घ्याल, शांतपणे बघा, स्क्रीनशॉट काढून वाचा। त्याच्यावर प्रश्न आहे आधारित। स्टेट वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। त्या स्टेटमेंट्स बघा। तानसेन सीम टू अंडरस्टँड हिज टीचर, फॉल्स आहे। द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द सिटी, फॉल्स, कारण ते अक्रॉस द फॉरेस्ट उत्तर बरोबर आहे। तानसेन वॉज सिंगिंग ॲट द कमांड ऑफ द एम्परर, हे ट्रू आहे। अकबर हॅड नेव्हर हर्ड म्युझिक लाईक इट बिफोर, हे सुद्धा ट्रूच आहे। आता याच्या पुढे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस सिक्वेन्सली। The emperor suddenly broke the silence. The music spread across the forest. Tansen made the same mistake again. Sant Haridas took the tanpura and sang the right note. याच्यामध्ये 3, 4, 2, 1 हा क्रम योग्य आहे। पुढे आहेत क्वेश्चन थर्ड, फाइंड आउट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। राईटचा रॉंगचा अपोजिट राईट, स्लेवचा अपोजिट मास्टर। स्लेव म्हणजे काय? गुलाम। मास्टर म्हणजे मालक। अननोन माहित नसलेला, नोन म्हणजे माहिती असलेला, डिफरंट म्हणजे वेगळा, सेम म्हणजे सारखा। आता इथे डू एज डायरेक्टेड, आय सिंग युअर कमांड, तर याचं ऍड अ क्वेश्चन टॅग करायचं। तर यात चूक झालेली काय बघा, कोण सांगेल मला यात काय चूक झाली? बघू बरं किती मुलांना सांगता येते। यात चूक कशी झाली की आय सिंग युअर कमांड कॉमा बरोबर आहे। डोंट आयला इथे क्वेश्चन मार्क पाहिजे, क्वेश्चन मार्क शिवाय पूर्ण आपल्याला मार्क्स मिळणार नाही। सो क्वेश्चन मार्क हा फार मस्ट आहे, माझ्याकडनं राहिला होता द्यायचा, तर हे बरोबर उत्तर आहे। पुढचं आहे ही मेड द सेम मिस्टेक, चेंज द व्हॉइस, द सेम मिस्टेक वॉज मेड बाय हिम, हे उत्तर आहे। डू यू लाईक लिसन म्युझिक अँड हु इज युअर फेवरेट सिंगर? तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं का आणि तुमचा आवडता सिंगर कोण आहे? जसं माझं मी कालही सांगितलं होतं अरिजित सिंग आहे, लता मंगेशकर आहे, तसं तुमचं कोण आहे? किशोर कुमार आहे माझ्या आवडीचे सिंगर। सो जे कोणी तुमचं असेल मला कमेंट करून सांगा। ही पोएम आहे, या पोएमवर आधारित इथे आपल्याला लिहायचंय। पहिले तर कम्प्लीट द लाईन्स ऍज इट इज फॉलो करायचे। 5 मार्क्ससाठी प्रश्न आहे। द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो वाय वुड शुड स्विम, वाय लीड अँड मार्बल सिंक, नंतर द सन सिंक बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लावर्स डाय। ओके, सो इथे तुम्हाला हे मार्क्स मिळतील। आणि पुढचं आहे ब्रॅकेट मधलं थिंग्स आणि ऍक्शन। वुड काय करतायत? स्विम करतायत, मार्बल्स म्हणजे गोट्या सिंक करतायत, बुडतायत, स्टार्स शाईन करतायत, चमकतायत, आणि विंड ब्लो करतीये, वाहतीये। सो इथे पुढचा प्रश्न आहे राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा। आता रायमिंग वर्ड्स कोण सांगेल मला? इथे काय दिसतंय बघा, स्विम, सिंक, ब्लो, इट। तर इथे आपण रायमिंग वर्ड्स याचे लिहायचे। जसं ही पेअर लिहिली मी, स्काय डाय, या प्रकारे पेअर लिहायचे। डू एज डायरेक्टेड मध्ये फिल इन द मिसिंग लेटर टू कम्प्लीट द वर्ड्स। पहिला आहे साऊथ, यू मिसिंग आहे। दुसऱ्यामध्ये ओ मिसिंग आहे, ब्रदर आहे। तिसऱ्यामध्ये ई मिसिंग आहे, पॅरेंट स्पेलिंग आहे। आणि चौथ्यामध्ये DAUGHTER, एच मिसिंग आहे, डॉटर आहे। पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मास्टर ऍपल डल, कॉम मध्ये ऍपल, कॉम, डल, आणि मास्टर आहे सिक्वेन्स। द बिझनेस बिगिन बर्थ, इट मध्ये बीट, बिगिन, बर्थ आणि बिझनेस आहे। प्रिफिक्स सफिक्स ऍड करायचं असेल तर इथे अनहॅपी आणि इररेग्युलर अशा प्रकारे प्रिफिक्स आपण ऍड केलेला आहे। प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढचा जे आपण शब्द लावतो त्यांना प्रिफिक्स असं म्हणतात। सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ह दिस पेपर। तर आपण हा पेपर सॉल्व्ह केलेला आहे। पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला इथे पूर्ण वाक्यातून कॉमा करून प्रश्न चिन्ह द्यायचं आहे, त्यालाच मार्क असतात। ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा।